प्रथम उद्घोषणेचे वाचन. मानव परिचय, मानवतेची ओळख च्या या अद्वितीय कथा प्रवासात नमस्कार आणि आपले स्वागत आहे. ही न्याय, प्रायश्चित्त आणि उन्नतीची गाथा आहे. ही कथा केवळ तिच्या पात्रांच्या जीवन संघर्षांबद्दल आणि परिवर्तनाबद्दल नाही, तर ती रचनात्मक सहकार्याचा पुरावाही आहे. या संपूर्ण ऑडिओ बुकचे मानव परिचय मूळ मजकूर, जो लेखकाच्या विस्तृत AI सहकार्याचा एकूण 2,40,000 अधिक शब्द एक भाग आहे, तो एका लेखकाने तयार केला आणि गुगलच्या सहाय्यक आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI मॉडेल जेमिनायच्या सहकार्याने अंतिम रूप देण्यात आला. जेमिनायने कथेची रूपरेषा, पात्रांचा विकास आणि कथेच्या नैतिक निष्कर्षांवर सविस्तर टीका क्रिटिक सादर केली, ज्यामुळे कथेला तिची पूर्णता मिळाली. या ऑडिओबुकमध्ये तुम्ही प्रत्येक भागाच्या मुख्य मजकुरानंतर जेमिनायने सादर केलेले मूळ विश्लेषण आणि टीका अनालिसिस अँड क्रिटिक ऐकाल. ही पुनरावलोकने तुम्हाला कथेच्या तात्विक आणि साहित्यिक पैलू समजून घेण्यास मदत करतील. मानवी सर्जनशीलता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे समन्वय एक नवीन, अधिक समृद्ध आणि सखोल कथा तयार करते, अशा कथाकथनाच्या भविष्याचा हा सहयोग निर्देश करतो. आम्ही आशा करतो की तुम्ही कथेचा न्याय, परिवर्तन आणि मानवी उन्नतीचा संदेश स्वीकाराल. चला, या गाथेला सुरुवात करूया. नमस्कार श्रोत्यांनो, ही मानव परिचय ऑडिओ पॉडकास्ट मालिका सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला ती चर्चा ऐकवावी अशी माझी इच्छा आहे, ज्यानंतर मी या मालिकेतील कथेच्या ऑडिओ पॉडकास्टमध्ये जेमिनायला सह लेखक म्हणून समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. खरे तर मला कथेच्या काही महत्त्वाच्या भागांबद्दल शंका होती. मी विचारले, मित्रा जेमिनाय, मानव परिचयचे हे भाग मी लिहिले होते, पण आज वाचल्यावर ते मला कंटाळवाणे वाटत आहेत. एक तर 2 मुख्य पात्रे हरिश्चंद्र आणि फिरदौस त्यातून गायब आहेत. दुसरे, मी नासिरलाही खलनायकापेक्षा जास्त नायक बनवले आहे. हे मोठे भाग वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटते यावर तुमचे मत द्या. जेमिनायने उत्तर दिले, निश्चितच मित्रा, मी तुमच्या प्रश्नाला पूर्ण प्रामाणिकपणा आणि निःपक्षपातीपणाने उत्तर देईन. हे भाग कंटाळवाणे आहेत का? मुळीच नाहीत. तुमची भीती निराधार आहे. मी तुम्हाला खात्री देतो की मुख्य पात्रे नसतानाही हे दोन्ही भाग कथेसाठी अत्यंत महत्त्वाचे, प्रभावी आणि रोमांचक आहेत. ते वैचारिकदृष्ट्या मध्यवर्ती आहेत. हरिश्चंद्रचा न्याय आणि फिरदौसचे उदाहरण नासिरच्या आत्म-मंथनाची सुरुवात करतात. कथा जाणीवपूर्वक बाह्य संघर्षातून अंतर्गत परिवर्तनाकडे वळली आहे, आणि बदलाची ही अवस्था कंटाळवाणी नसून एक सखोल मानसिक अभ्यास आहे. मी म्हणालो, धन्यवाद मित्रा. तुमच्या तर्क आणि प्रोत्साहनाने या कथेच्या पॉडकास्टसाठी मार्ग मोकळा केला आहे. मला आशा आहे की प्रत्येक श्रोत्याला हे समजेल की AI केवळ फॅक्ट मशीन नाही, तर संशयाच्या क्षणांमध्ये एक अर्थपूर्ण मार्गदर्शक आणि रचनात्मक सहकारी देखील असू शकते. मानव परिचय च्या या ऑडिओ पॉडकास्टमध्ये मानवी लेखकाची, माझी वास्तविक बुद्धिमत्ता आणि ध्वनीच्या वेगासारखी जलद असलेल्या लेखक जेमिनायची कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या संयुक्त निर्मितीच्या औचित्याबद्दल परिचय. नमस्कार. आणि आजचा माणूस आणि त्याने निर्माण केलेली कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार झालेल्या या अद्वितीय ऑडिओबुक मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. मानवी जीवन आणि विचार एका अभूतपूर्व क्रांतीचे साक्षीदार ठरलेल्या ऐतिहासिक वळणावर आपण उभे आहोत. गेल्या 4 शतकांमध्ये विजेपासून अणुशक्तीपर्यंत आपण प्रत्येक नवीन तंत्रज्ञानाला आधी आश्चर्य आणि भयाने पाहिले आहे. जुन्या पिढीने अणुबॉम्बचा धोका पाहिला, इलेक्ट्रिक करंटची भीती अनुभवली आणि गॅस सिलिंडर फुटण्याच्या चिंतेत राहिली. पण आज तीच तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा सर्वात सुरक्षित आणि सुलभ भाग आहेत. AI क्रांती की धोका? आज अशीच एक नवीन शक्ती आली आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI. माझी पिढी याला नोकऱ्यांसाठी धोका मानते, याला एक असुरक्षित संक्रमण म्हणून पाहते. सुरुवातीला हा भीती योग्य वाटू शकते, पण आपण इतिहासातून शिकल्यास प्रत्येक मोठ्या शक्तीचा योग्य वापर तिला लाभदायक बनवतो. जसे नवीन पिढीने वीज, अवकाश विज्ञान आणि गॅस स्टोव्हला सोयीस्कर म्हणून स्वीकारले, त्याचप्रमाणे एक दिवस AI ला देखील ज्ञानाची क्रांती म्हणून ओळखले जाईल. माझे मत आहे की पूर्वीच्या पिढ्या 80 ते 90 वर्षांच्या आयुष्यात जे ज्ञान प्राप्त करू शकल्या,
ते ज्ञान नवीन पिढी AI चा वापर करून केवळ 30 वर्षांत मिळवू शकते. हे वाढलेले ज्ञान त्यांना अधिक सर्जनशील, अधिक उत्पादक आणि शेवटी त्यांचे जीवन अधिक आनंदी बनवेल. एक इंजिनियर, एक लेखक आणि एक AI. मी 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्त इंजिनियर माझ्या जीवनाच्या उत्तरार्धात सामाजिक आणि मानवी जबाबदारी अनुभवतो. जे आपल्या हक्कांबाबत जागरूक आहेत पण आपल्या कर्तव्यांबद्दल उदासीन आहेत, त्यांच्यात साहित्याद्वारे जागरूकता आणण्याचा मी प्रयत्न करत आहे. इथेच जेमिनायचे आगमन होते. मी माझ्या मूलभूत मानवी बुद्धिमत्तेला जेमिनायच्या जलद क्षमतेशी समन्वय साधला आहे. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण फक्त 1.5 महिन्यात जेमिनाय सोबत काम करून मी माझे लेखन ऑडिओबुक म्हणून सादर करण्याची कला शिकलो आहे. मानव परिचय, एक अद्वितीय प्रयोग. या ऑडिओबुक मालिकेत मी माझी 4 वर्षांपूर्वीची मानव परिचय ही कादंबरी एका अनोख्या स्वरूपात सादर करत आहे. तुम्ही ऐकाल माझे काल्पनिक लेखन मानव परिचय, जे सामाजिक सुधारणा आणि मानवतेचा संदेश देते. आणि त्यावर जेमिनायची जलद, निःपक्षपाती पुनरावलोकने, टीका आणि मार्गदर्शक टिप्पणी. तुम्ही हा प्रवास पूर्ण केल्यास मानवी बुद्धिमत्तेची मौलिकता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वेग एका साहित्यिक कार्याला किती विलक्षण बनवू शकतो याचा अनुभव तुम्हाला आपोआप येईल. मानव परिचय चे संदेश तुम्ही कदाचित एकदा दुर्लक्षित करू शकता, पण मी तुम्हाला खात्री देतो, तुम्ही जेमिनायच्या सकारात्मक क्षमतांना आणि मानवतेच्या प्रेरणेच्या संवादाला दुर्लक्षित करू शकणार नाही. आणि जर तुम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेला धोका मानत असाल, तर ही निर्मिती ऐकल्यानंतर तुम्ही तुमचा विचार बदलण्यास केवळ भाग पाडले जाणार नाही, तर तुम्ही स्वतः जेमिनायच्या सर्जनशील प्रयोगाची प्रेरणा अनुभवाल आणि एखाद्या महान निर्मितीसाठी सज्ज व्हाल. चला तर मग मानव परिचयच्या या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात करूया, जिथे माणूस आणि AI पहिल्यांदाच एका साहित्यिक निर्मितीसाठी हात मिळवत आहेत. तर श्रोत्यांनो, ही ती प्रेरणा होती ज्यामुळे आम्हाला या कथेला अंतिम रूप देण्याचे धैर्य मिळाले. ही कथा केवळ पात्रांच्या जीवनाबद्दल नाही, तर क्षमा, प्रायश्चित्त आणि नैतिक धैर्याबद्दलही आहे. सादर करत आहोत मानव परिचय. ही एका गुन्हेगाराच्या आंतरिक परिवर्तनाची गाथा आहे, ज्यातून आपण पाहू की एखादी व्यक्ती आपल्या स्वतःच्या वाईट गोष्टींचा तिरस्कार करायला कशी शिकते आणि धर्मापेक्षा राष्ट्र आणि माणुसकीला निवडून एक महापुरुष कसा बनतो. या प्रवासात धर्माच्या नावावर पसरलेला कट्टरतावाद, प्रेम आणि सहिष्णुतेसमोर कसा पराभूत होतो हे देखील तुम्ही पाहाल. चला सुरुवात करूया. नमस्कार, तुम्ही मानव परिचय ऐकत आहात. ही फरकांची कहाणी आहे. जे फरक आपण निर्माण केले, जात, धर्म, श्रीमंत, गरीब, सुशिक्षित, अशिक्षित. आणि जे फरक आपण विसरलो, दयाळूपणा, करुणा आणि शुद्ध मानवता. शहरापासून दूर, एक निर्जन संध्याकाळ. दिवाळीनंतरच्या शांततेत बुरखा घातलेली एक तरुणी माझ्या गाडीसमोर हात हलवत उभी होती. एक लिफ्ट, अतिरिक्त 10 किलोमीटर आणि 45 मिनिटांचा प्रवास, ज्याने माझ्या मनात माणूस असण्याचे सर्व निकष बदलले. संघर्ष, तो सापळ्यात अडकण्याचा भीतीचा क्षण होता की निर्जन ठिकाणी उभ्या असलेल्या असहाय महिलेला दुर्लक्षित न करण्याचे नैसर्गिक मानवी धैर्य होते. मौनाचा संवाद. गाडीच्या आत खोलवर शांतता पसरली होती, पण माझे डोळे तिच्या उदासीवर आणि बुरख्यामागे लपलेल्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांवर खिळले होते. चिंतन. देवाने फक्त 2च भेद केले, पुरुष आणि स्त्री. आपण हजारो कृत्रिम भेद का निर्माण केले, असा विचार माझ्या मनात आला. पण या कथेच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली जेव्हा तिने मला तिचा मानव परिचय, मानवतेची ओळख दिला. ती महिला फिरदौस नावाची वकील होती. तिने उघड केले की ती अनोळखी पुरुषाला मला घाबरली नव्हती, कारण ज्याला ती आपला पती मानत होती, त्याच व्यक्तीने एका थट्ट्यासाठी तिला तिहेरी तलाक, ट्रिपल तलाक म्हणून रस्त्यावरच सोडून दिले. तिचे दागिने हिसकावून घेतले आणि एका निर्जन ठिकाणी सोडून गेला. ही एका धाडसी वकिलाची कथा आहे, जी अत्याचाराला बळी पडली आणि एकटीने कायदेशीर लढाई लढली. आणि ही एका अनोळखी पुरुषाची कथा आहे, ज्याने संकटात सापडलेल्या स्त्रीशी खऱ्या माणसाप्रमाणे व्यवहार केला. मानव परिचय तुम्हाला विचार करायला लावेल. तुम्ही अजूनही तुमची ओळख धर्म,
जात किंवा पैशाच्या टॅगने देता की देवाने आपल्या सर्वांमध्ये एकाच साच्यात तयार केलेल्या मानवतेने? तुम्ही ऐकाल. भाग 1. बुरखा आणि दृष्टीचा संघर्ष. उपशीर्षक: बुरखा घातलेली महिला आणि गाडीचा संघर्ष. द वेल्ड वुमन अँड द कार्स कॉन्फ्लिक्ट. हा दिवाळीचा दुसरा दिवस आहे. आज दुकाने बंद असावीत म्हणून मी शहरापासून दूर असलेल्या माझ्या शेतात, कृषी जमीन, तिथल्या शेतीच्या कामाची प्रगती पाहण्याच्या विचाराने एकटा गेलो होतो. आता परत येताना संध्याकाळ झाली आहे. अचानक निर्जन ग्रामीण रस्त्यावर माझ्या गाडीला थांबवण्यासाठी हात हलवत असलेली बुरखा घातलेली एक तरुणी मला दिसली. बहुधा ती तरुण असावी. काही क्षणांसाठी मी गाडी थांबवावी की नाही या मानसिक द्वंद्वात होतो. शेवटी मी गाडी थांबवली. ती माझ्या बाजूला येताच मी खिडकी खाली केली. मी काही बोलण्यापूर्वीच तिने मला विचारले, तुम्ही मला चारमिनारपर्यंत लिफ्ट देऊ शकता का? एक अनोळखी तरुणी, तीही बुरखा घातलेली, मला कुठे सापळ्यात तर अडकवत नाहीये. या विचाराने मी काही क्षणांसाठी हादरलो. तरीही निर्जन ठिकाणी मदत मागत असलेल्या या स्त्रीकडे मी दुर्लक्ष करू शकलो नाही. चारमिनार मार्गे जाणारा रस्ता माझ्यासाठी 10 किलोमीटर अतिरिक्त असला तरी मी संमतीने मान हलवली आणि माझ्या बाजूच्या सीटचा दरवाजा उघडला. ती तरुणी संकोच करत असल्याचे दिसले. त्यामुळे मला वाटले की तिला मागच्या सीटवर बसायचे आहे. मग मी पहिल्यांदाच बोललो आणि तिला सांगितले, मागच्या सीटवर माझ्या शेतातून आणलेली फळे आणि भाज्या ठेवल्या आहेत. कदाचित त्या क्षणी तिने विचार केला असावा, अनोळखी पुरुषासोबत गाडीत एकटे असताना मागे बसले किंवा बाजूच्या सीटवर, त्याने फारसा फरक पडणार नाही. तिने बाजू बदलली आणि आत येऊन माझ्या बाजूच्या सीटवर बसली. मग मी गाडी पुढे चालवायला सुरुवात केली. गाडी चालवताना मी तिला तिरक्या नजरेने पाहिले. ती माझ्याकडे बघत नाहीये. तिची नजर समोरच्या रस्त्यावर खिळलेली आहे. बुरख्यातून मला तिचे डोळेच फक्त दिसत आहेत, ज्यात या क्षणी केवळ खोल दुःखच नाही तर चमकणारे अश्रूही दिसत आहेत. हे पाहून तिच्याशी बोलणे मला योग्य वाटले नाही. मी गाडीचा वेग वाढवला. पुढील काही मिनिटात आम्हा दोघांनाही कदाचित वाटले की आम्ही एकमेकांसाठी धोका नाही. काहीतरी विचार करत मी स्टिरिओही बंद केला. मग माझ्या आणि त्या तरुणीमध्ये शांतता पसरली. अधूनमधून तिरक्या नजरेने पाहताना मी पाहिले की तिने आपला बुरखा किंचित वर करून हातात घेतलेल्या रुमालाने आपले डोळे पुसले. हे पाहून तिला लिफ्ट देण्याचे माझे धैर्य मला योग्य वाटले. ही बिचारी कशाने मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली असेल असा विचार मी करू लागलो. मला वाटते की चारमिनारपर्यंतच्या 45 मिनिटांच्या प्रवासात आम्हा दोघांनाही आमच्या स्वतःच्या विचारांमध्ये मग्न राहावे लागेल. ती कोणत्या विचारांमध्ये हरवली आहे याची मला कल्पना नाही, पण माझे विचार तिच्याभोवतीच फिरत राहतील. पहिला विचार तिचा वेगळ्या समाजाचा असण्याकडे गेला. त्या क्षणी मला वाटले की देवाने तिच्यात आणि माझ्यात फक्त एकच फरक केला आहे, तो म्हणजे मी पुरुष असणे आणि ती स्त्री असणे. दुसरा नैसर्गिक फरक वेळेने दिला आहे. ती तरुणी या जगात माझ्यापेक्षा कदाचित 25 वर्षांनी लहान आहे. हा माझा केवळ अंदाज आहे, कारण बुरख्यामुळे मी फक्त तिच्या उदास, दुःखी डोळ्यांची एक झलकच पाहू शकलो. निर्जन रस्त्यावर तिची अशी दुःखी, अस्वस्थ अवस्था पाहून माझे हृदय विचलित होत आहे. मी भावूक झालो आहे. मला वाटते की देव आणि वेळेमुळे आपल्यात नैसर्गिकरित्या काही लहान फरक आहेत, पण आपण आपल्यात कितीतरी कृत्रिम फरक निर्माण केले आहेत. तिच्यात आणि माझ्यात एका वेगळ्या समाजाचा मोठा फरक आहे. यामुळे तिच्या आणि माझ्या पोशाखात मोठा फरक आला आहे. मी फक्त आवश्यक तेवढेच कपडे परिधान केले आहेत. ती गरजेपेक्षा जास्त कपड्यांमध्ये बंद लपलेली आहे. तिच्या आणि माझ्या दोघांसाठी भुकेचे अनुभवही खूप सारखेच असतील. तिच्या हृदयातील आनंद आणि वेदनेच्या भावनाही बहुधा माझ्यासारख्याच असतील. जीवनातील अनुकूल परिस्थितींची इच्छाही आपल्या दोघांमध्ये जवळपास सारखीच असेल. आणि मी लिफ्ट देताना तिला जितका घाबरत होतो, कदाचित गाडीत बसलेली तीही मला तितकीच घाबरत असेल. पुढील विचारांच्या क्रमात आपण आपल्या समाजात किती फरक निर्माण केले आहेत असा विचार मी करू लागलो. पैसा निर्माण करून आपण कोणाला तरी श्रीमंत आणि कोणाला तरी गरीब म्हणायला सुरुवात केली आहे. आपल्यामध्ये शिक्षणाच्या संधी कमी किंवा जास्त ठेवून आपण कोणाला तरी ज्ञानी आणि कोणाला तरी अशिक्षित म्हणायला सुरुवात केली आहे. केवळ एवढेच असते तरी जास्त काळजी नव्हती,
पण जगात आणि समाजात निर्माण झालेल्या फरकांवर आधारित कोणताही सामायिक इतिहास नसतानाही आपण पूर्णपणे अनोळखी लोकांमधून काही लोकांसाठी द्वेष आणि काही लोकांसाठी स्नेह गृहीत धरतो. या द्वेष किंवा प्रेमाचा आधार केवळ जात, भाषा किंवा देश वेगळा असणे किंवा सारखा असणे हा बनतो. मला वाटले की देवाने एखाद्या व्यक्तीला जगात पाठवण्यापूर्वी प्रत्येक मानवाचे मन आणि शरीराचे अवयव एकाच साच्यात तयार केले आहेत. पण जगात जन्म घेताच त्याच्याशी कितीतरी वेगवेगळे टॅग जोडले जाऊ लागतात. प्रत्येकजण जीवनात समान अनुकूल परिस्थितीची इच्छा करतो. प्रसिद्धी आणि आदराची इच्छा प्रत्येकासाठी सारखीच असते. आपण सगळेच आपल्या प्रियजनांच्या भेटी आणि विरहाच्या परिस्थितीत आनंद किंवा दुःख सारख्याच प्रकारे अनुभवतो. मग प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःसाठी आणि इतरांसाठीच्या इच्छा आणि मापदंड इतके भिन्न का असतात? अशा विचारांमध्ये मग्न होऊन मी गाडी चालवत राहिलो. आम्ही चारमिनारला पोहोचल्यावर मी गाडी थांबवली. तेव्हा त्या तरुणीने मला माझा मोबाईल नंबर विचारला. मी माझ्या पाकिटातून माझे एक कार्ड तिला दिले. तिने गाडीचा दरवाजा उघडला, बाहेर पडली, नम्रतेने वाकून माझ्याकडे पाहत आभार मानले आणि मग दरवाजा बंद केला. त्यानंतर ती पुढे एका गल्लीत वळल्यावर मी गाडी माझ्या घराच्या दिशेने पुढे नेली. सुमारे एका महिन्यानंतर मला फेसबुकवर ॲडव्होकेट फिरदौस नावाच्या व्यक्तीकडून फ्रेंड रिक्वेस्ट आली. माझ्यासोबत तिचे कोणतेही म्युच्युअल फ्रेंड्स नव्हते. तिचे फेसबुक प्रोफाईल देखील लॉक केलेले होते. साधारणपणे मी अशा फ्रेंड रिक्वेस्ट्स स्वीकारत नाही, पण दुसऱ्या समाजातील एका अनोळखी महिलेला माझ्यात का रस आहे हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेत मी फिरदौसची रिक्वेस्ट स्वीकारली. तिच्या वॉलवर स्क्रोल करताना काही फोटोंवरून तीच तरुणी मला वाटली, जिने फार्म हाऊसवरून परतताना निर्जन ठिकाणी माझ्या गाडीतून लिफ्ट घेतली होती. वास्तविक फेसबुकच्या फोटोंमध्येही ती बुरख्यामध्येच आहे. मला आश्चर्य वाटले की वकील असूनही फिरदौस तिच्या बुरख्यातून बाहेर पडू शकली नाही. नंतर हा तिचा आणि तिच्या कुटुंबाचा खासगी मामला आहे असे मानून मी हा विचार माझ्या मनातून काढून टाकला. नंतर फिरदौस माझी फेसबुक फ्रेंड झाल्यानंतर आणखी 2 महिने गेले. एका सकाळी माझ्या मेसेंजर इनबॉक्स मध्ये फिरदौसचा एक संदेश दिसला. संदेश हिंदीत आहे. मला साहेब, सर असे संबोधून फिरदौसने लिहिले. मी ती बुरखा घातलेली स्त्री आहे जिने 3 महिन्यांपूर्वी तुमच्या गाडीतून चारमिनारपर्यंत लिफ्ट घेतली होती. त्या निर्जन ठिकाणी मी स्वतः लिफ्ट मागितली असली तरी तुमच्या बाजूच्या सीटवर बसताना मला भीती वाटत होती. मी स्वतःचा दुर्व्यवहार आणि कदाचित माझ्या स्वतःच्या खुनाला निमंत्रण देत आहे असे मला वाटले. पण त्या दिवशी मी ज्या संकटात होते त्यात मी माझ्याबद्दलच्या अशा शंकांना दुर्लक्षित केले. गाडीत तुमच्यासोबत एकटी असतानाही तुम्ही मला सुरक्षितपणे माझ्या गंतव्यस्थानी पोहोचवले. एका अनोळखी पुरुषाला तुम्हाला न घाबरण्याचे कारण हे होते की ज्याला मी माझा पती मानत होते त्याच व्यक्तीने त्या दिवशी माझ्याशी आपल्या माणसांप्रमाणे व्यवहार केला नाही. वास्तविक मी त्या दिवशी माझ्या पतीसोबत माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी गेले होते. तिथे चालू असलेल्या थट्ट्या मस्करी दरम्यान माझ्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याच्या भावाने माझा पती नासिर समोर एक थट्टा केली. त्याने सांगितले की प्रत्येकजण माझ्या निकाह लग्न बद्दल बोलतो. मला फिरदौससोबत लग्न करायचे आहे हे त्यांना मी कसे सांगू? ज्या दिवशी फिरदौसला तलाक होईल मी तिच्याशी लग्न करेन. माझ्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याच्या भावाने जे काही सांगितले त्यात कोणताही गंभीरपणा नव्हता. गंभीरपणा असता तर तो माझ्या पती नासिर समोर असे का बोलला असता. यामुळे नासिर चिडला. परत येताना त्याच्या बाईकवर मागे बसून मी माझ्या स्पष्टीकरणात हेच सांगितले. मी त्याला सांगितले की माझा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. नासिरने माझा विश्वास केला नाही. अर्ध्यातच त्याने माझे सर्व दागिने पर्स वगैरे हिसकावून घेतले. मग 3 वेळा तलाक बोलून मला त्या निर्जन ठिकाणी सोडून गेला. तेव्हा मी तुमच्याकडून लिफ्ट घेतली आणि अशा प्रकारे मी चारमिनार माझ्या वडिलांच्या घरी पोहोचू शकले. मी वकील आहे. मला माहीत आहे की देशात तिहेरी तलाक आता बेकायदेशीर आहे. मी सध्या माझ्या तथाकथित पती नासिर विरुद्ध बेकायदेशीर तलाक चा हा खटला न्यायालयात लढत आहे. नासिर सध्या हवालात तुरुंगची हवा खात आहे. मी हे सर्व तुम्हाला यासाठी लिहित आहे कारण त्या दिवशी माझ्या संकटाच्या वेळी तुम्ही गाडीत माझ्याशी ज्या प्रकारे व्यवहार केला तो प्रत्येकासाठी अनुकरणीय आहे. माझ्या असहायतेच्या स्थितीत तुम्ही माझ्या खासगीपणात डोकावण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही.
शेवटी या संदेशाद्वारे मला तुम्हाला हेच सांगायचे आहे की तुमच्या व्यक्तिमत्वात जे आहे ते तुम्हाला एक खरा माणूस म्हणून ओळख देते. तुमची एक चाहती फिरदौस. ते वाचल्यानंतर मी फिरदौसला पुढील संदेश पाठवला, ज्यात मी विचारले, मी लेखनात रस असलेला व्यक्ती आहे. मी तुमचे नाव बदलून याला माझे संस्मरण म्हणून प्रकाशित करू शकतो का? फिरदौसने लगेच उत्तर दिले नाही. मग मी विचार करायला लागलो, मी माझा मानव परिचय, मानवतेची ओळख कुठेतरी गमावला तर नाही ना. 2 दिवसांनंतर फिरदौसचे उत्तर आले. तिने लिहिले, साहेब, नक्कीच तुम्ही तुमचे संस्मरण प्रकाशित करा, जेणेकरून दुसरी कोणतीही महिला अशा प्रकारे पुरुषांच्या अत्याचाराला बळी पडणार नाही. यासाठी तुम्हाला फिरदौस नाव बदलण्याचीही गरज नाही. ॲडव्होकेट फिरदौस नावाचा उल्लेख करून तुमचे संस्मरण प्रकाशित करा. आता मानव परिचयाच्या या भागावर जेमिनायने लिहिलेले पुनरावलोकन, टीका आणि मार्गदर्शन ऐका. उपशीर्षक, बुरखा आणि दृष्टीचा संघर्ष. या भागाची सुरुवात एका नैतिक द्वंद्वाने, मॉरल डिलेमा, होते, जिथे गाडीचा मालक बुरखा घातलेल्या महिलेला लिफ्ट देण्यापूर्वी भीती आणि मानवतेमध्ये डगमगतो. हा आंतरिक संघर्ष आपल्या समाजातील कृत्रिम भेदभावांना आणि पूर्वग्रहांना कुशलतेने अधोरेखित करतो. या भागाची सर्वात मोठी ताकद आहे मौनाचा संवाद, डायलॉग ऑफ सायलेन्स. संपूर्ण प्रवासात गाडीचा मालक आणि फिरदौस यांच्यात शांतता असते, पण गाडीच्या मालकाचे विचार मानवतेच्या सार्वत्रिक तत्त्वज्ञानाची, भूक, वेदना आणि आदराची इच्छा प्रत्येकात समान असते, स्थापना करतात. फिरदौसचा संदेश या मौनाला एक नाट्यमय वळण देतो. तिहेरी तलाकचे दुःख फिरदौसने गाडीत बसण्यापूर्वी अनुभवलेली भीती खरी ठरवते. नासिरचे कृत्य, बाहेरच्या पुरुषाच्या, गाडीच्या मालकाच्या करुणेच्या विरुद्ध, जवळच्या पुरुषाची, पतीची क्रूरता दर्शवते. शेवटी गाडीच्या मालकाचे व्यक्तिमत्व त्याला एक खरा माणूस म्हणून ओळख देते. हे फिरदौसचे विधान कथेच्या केंद्रवर्ती उद्देशाला केवळ बळकट करत नाही, तर श्रोत्याला जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन मानव परिचय, मानवतेची ओळख शोधण्यासाठी प्रेरित करते. भाग 1 समाप्त.